राज्यातील अथवा देशातील कोणत्याही मोठ्या नेत्याचं अकाली निधन झालं तर त्याच्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्याच्याच घरातील सदस्य बिनविरोध निवडून देण्याची प्रथा आपल्याकडे आहे. पण या प्रथेला काही वेळा अपवाद देखील ठरलेले आहेत. निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. म्हणूनच अजितदादा आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रद्द झालेल्या जागेवर कुणीही राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये असा सज्जडदम देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे, पण यात कोणी राजकारण करणार असेल तर आम्ही देखील पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू असं फडणवीस म्हणाले. आता देवेंद्र फडणवीस यांच्या दमानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये कोण कोण उमेदवारी अर्ज भरतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यात 2 ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. राहुरी मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले यांच्या मृत्यूनंतर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती या 2 ठिकाणच्या विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त होत्या. या दोनही जागांवर पोटनिवडणुकांचा कार्यक्रम आता निवडणूक आयोगानं जाहीर केलाय. बारामती विधानसभा मतदारसंघातून सध्या उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून उभ्या राहतील, तर राहुरीतून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले हे भाजपकडून या जागेवर उभे राहण्याची शक्यता आहे.